चला बोलूया, पैसे कमवूया. अरे बोलायचे आणि पैसे कमवायचे. हो, नुसत्या बोलण्यातनं सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत, पण अर्थात बोलता आलं पाहिजे. कारण मित्रांनो, बोलणं ही एक कला आहे. बोलणं ही एक कला आहे. आपण बघा की नॉर्मली माणसाला आरसा दिसला, काच दिसला की सतत त्याच्यामध्ये डोकावून स्वतःची छबी निहाळण्याचा एक छंद लागलेला असतो. म्हणजे आरशामध्ये बघून आपण स्वतःला किती डेकोरेट करता येईल हे पाहतो. पण हे बघत असताना आपण बोलण्याचा विचार करत नाही. म्हणजे मी असा दिसलो की असं होणार आहे. अरे बाबा रे, त्याच्याही पेक्षा जास्त असं होणार आहे की तू जसा बोलशील ना त्या पद्धतीमध्ये तुझ्याकडे बघितलं जाणार. त्यामुळे बोलणं ही एक कला आहे आणि बोलण्याची ही कला निर्माण होते तुमच्या ध्वनीमधून. ओके. आपण एक म्हण सुद्धा ऐकलेली असते की बोलणाऱ्याचे दगड सुद्धा विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाही. कारण तथ्य आलो त्या म्हणीमध्ये. पैसे तेव्हाच मिळणार आहेत जेव्हा तुम्ही कसे बोलणार आहात. तर ही बोलण्याची कला समजून घेण्यासाठी थोडासा आपण ध्वनीचा अभ्यास करूया. ओके. कारण ध्वनीतनं बोलणं निर्माण होणार आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. ध्वनी म्हणजे काय तर एक ध्वनी यंत्र परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. या यंत्रामधला बेसिक फरक एवढाच आहे की एक मेल साऊंड आहे आणि एक फिमेल साऊंड आहे. या ध्वनी यंत्राची रचना ही एखाद्या फॅनच्या पात्यांसारखी असते जी सतत चालू असते. म्हणजे बघा, एकातनं श्वास आत घेतला जातो, दुसऱ्यातनं श्वास बाहेर टाकला जातो. आपण जेव्हा गप्प बसलेलो असतो तेव्हा सुद्धा ही प्रोसेस चालू असते. आणि आपण जेव्हा बोलतो तेव्हा जो ध्वनी बाहेर येतो त्या ध्वनीच्या साह्याने मग त्यामध्ये अक्षरांचा उल्लेख येतो. मग अक्षराचा उल्लेख आपल्याला माहिती असतो म्हणून जो ध्वनी अ म्हणून बाहेर पडलाय तो अ आहे हे आपल्याला कळत असतं. बोलण्याची ही कला विकसित करण्यासाठी आपल्याला ध्वनी यंत्राचा अभ्यास केला पाहिजे. या ध्वनी यंत्राचे तंतू, या ध्वनी यंत्राची तार छेडता आली पाहिजे. तंतू वाद्याला तारा असतात. त्या तारा छेडल्यावरच त्यातलं नाद मधुर असा सगळीकडे असं म्हणतात आवाज भरून जातो. ही जी वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं आहेत किंवा जगामध्ये या ज्या काही लोकांनी जन्म घेतलेला आहे, साधारणपणे ही सगळी माणसं 3 सप्तकांमध्येच बोलू शकतात. 3 सप्तक. त्यातलं पहिलं सप्तक आहे बेस, खर्ज. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. दुसरं आहे मिडल पिच, मध्य सप्तक. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. तिसरं आहे हाय पिच म्हणजे तार सप्तक. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. या सप्तकांचा वापर कसा करायचा हे तुम्हाला प्रसंगाप्रमाणे त्याचं नियोजन करावं लागतं. प्रसंगाप्रमाणे सांत्वन करताना कुठल्या स्वरात बोललं पाहिजे, रागवताना जनरली कुठला स्वर वापरला पाहिजे. वाक्यांचे अर्थ तुम्हाला शोधून घेऊन त्या वाक्यांमधला भाव एकदा तुम्हाला कळाला की स्वर कुठला लावायचा आहे, पिच कुठलं लावायचंय हे आपोआप कळून जातं. हो की नाही. याच्यासाठी एक थोडंसं आपण एक्सरसाइज कडे जाऊ. मागच्या भागामध्ये मी तुम्हाला म्हणालो होतो की काही लोकांना बाणातला न म्हणायचा प्रॉब्लेम असतो. काहींचे श आणि श हे एकत्रच येत असतात. हो की नाही. काहींना जोडाक्षरांचा प्रॉब्लेम असतो. मग हे काय होतं, हे दोष जन्मतः आपल्यामध्ये असतात का? अजिबात नाही. चुकीचं ऐकतो आपण, कारण बोलणं ऐकल्यामुळे आपल्याला बोलता येतं. त्यामुळे जाहीर आहे की जेव्हा जेव्हा आपण काही चुकीचं ऐकतो ते मनामध्ये रेंगाळतं आणि आपण तसंच बोलण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर त्या स्वरांसाठी, त्या उच्चारासाठी, त्या अवयवांना आपल्याला एक्सरसाइज देणं गरजेचं असतं. एक आरसा घ्या, त्या आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघा आणि उच्चार करायचा प्रयत्न करा. अरे बाळातला ण म्हणता येत नाहीये का? मग ण ण ण बघा बरं, जिभेचं टोक कुठं लागतंय. म्हणजे न म्हणताना जिभेचं टोक दाताच्या मागे लागतं, नळातला न म्हणताना. आपल्याला तर म्हणायचं आहे ण. मग आपल्याला काय केलं पाहिजे की दाताला चिकटणारं जे
जिभेचं टोक आहे ते मागे टाळूच्या दिशेने गेलं पाहिजे. न न न म्हणजे हा थोडासा व्यायाम प्रकार जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमचं बोलणं सुधारता येणार आहे. चला बोलूया तर पैसे कमवूया. इथे बोलण्यासाठी पैसे मिळणार आहेत, त्यामुळं बोलणं अधिक 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 निर्दोष करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या बोलण्याचा अजून एक उपयोग करायचा, घशातून येणारे स्वर, पोटातून येणारे स्वर, होय नाही. काही काही शब्द असे असतात की जे ओठ चिकटलेले असतात आणि चिकटलेले ओठ फोडून ओठ फाडून हे शब्द एखाद्या जेट विमानासारखे मायक्रोफोनवर आढळत असतात. सर्वसाधारणपणे या सगळ्या गोष्टी करताना ही बोलण्याची कला मायक्रोफोनच्या थ्रू जात असते. त्यामुळे थोडासा मायक्रोफोनचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मायक्रोफोनचा कोन कसा धरला पाहिजे, ओके नाही. स श श हे जे शब्द आहेत ज्याच्यातनं शब्दांबरोबर हवा सुद्धा बाहेर पडते, तर ही हवा कंट्रोल करता आली पाहिजे. नाहीतर मायक्रोफोनवर ही स्पीकरवर शिट्टी ऐकू येते. त्याचबरोबर प फ ब भ हे जे ओठ फाडून बाहेर येणारे शब्द आहेत यांचा जोर मायक्रोफोनवर जोरात आदळला की डूब धाबडूब ब्लास्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळं या गोष्टींचा तुम्हाला सराव करता आला पाहिजे. तर मित्रांनो, चांगल्या आवाजाची वैशिष्ट्य मी जी म्हणालो होतो, त्या चांगल्या आवाजाच्या वैशिष्ट्यांमध्ये शरीर, घसा व जबडा याच्यामध्ये सहजता असते. त्याचबरोबर श्वास वेगाने आत घेतला जातो आणि हळूहळू पण स्थिर गतीनं बाहेर टाकला जातो. आपण जो बोलतोय तो स्वर हा शुद्ध असतो आणि योग्य रीतीनेच तो प्रतिध्वनित होत असतो. त्याचबरोबर आवाजामध्ये विविधता म्हणजे मॉड्युलेशन्स असतात. उच्चार चुकीचे नसतात. चांगला आवाज हा आपल्याला साध्य करावा लागतो, हा निर्माणपूर्वक करावा लागतो. त्यासाठी एकाच वेळेस जर समजा तुम्ही काही उतारे घेतले, याचं वाचन केलं आणि ते ऐकलं, आपल्या आवाजातले दोष आपल्याला का कळत नाही? कारण आपण इतर सगळ्यांचं ऐकत असतो पण स्वतःचं कधीही ऐकत नसतो.